उद्याच्याला फायनल आहे, मेगा फायनल ग्रँड फिनाले. भालवणीचा संघ युवा नेते तथा आदरणीय शिवराज जाधव यांच्याकडून महाराज यांना 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद साहेब. सन्माननीय शिवराजजी जाधव साहेब यांच्याकडून पांडुरंग महाराज मध्ये कॉमेंट्रीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद शिवराज दादा. वार्ड क्रमांक 4चं भविष्य युवा नेते शिवराज दादा, नक्कीच तुम्हाला पुढे येणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. वा सुंदर चेंडू. यावेळेस चेंडू थोडासा आपटला जातोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय, पण पाठीमागं पाहिलं गेलं तर कमबॅक चांगला आहे सर. चला जाऊया मैदानाकडे. हे जे नॉन स्ट्राईक वरती खेळताना, जाकीर स्ट्राईक वरती खेळताना जंपा लक्ष द्या जरा, आगे पिछे होतंय. पुलेर लाईनचा चेंडू पाठीमागच्या साईडला खेळाडू आहे तिथं, बाल बाल बचे. यावेळेस चेंडू एकीकडे, बॅट एकीकडे, बॉल एकीकडे. जाकीर पळतोय पुढे, हे जे पळतोय आणि जास्तीत जास्त पळण्याचा प्रयत्न यांना यशस्वी करून जातोय. मित्रांनो आता जे 3 धावा आलेले आहेत, 3. हे जे वर गेलेला आहे, पहिल्या चेंडूवरती जर सिक्सर मारला हे जे, तर हनुमंत राजे यांच्याकडून काही मारू द्या, चौकार किंवा सिक्सर, 101 रुपयाचं पारितोषिक. शिवराज जाकीर तांबोळी यांच्यासाठी 6 मारला तर आमचे सरपंच साहेब विश्वजित जाधव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. वा सुंदर चेंडू. येजेने हा चेंडू मात्र राजे यांचं बक्षीस होतं, पण चेंडू सरळ जातो तो मिड विकेटला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो दुसऱ्या धावेसाठी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या झाली रेतीमध्ये 7. सरपंच साहेबांचे सुपुत्र त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. इथं बसल्यानंतर ही सवय लागते बरं का सरपंच साहेब. आता लागली सवय तुम्हाला, लागी रे झालं जी. युवा नेते सुद्धा बसलेत. शिवराज दादा नक्कीच पहिल्या दिवसापासून आहेत बरं का इथं. आजच्या दिवसामध्ये बघितलं गेलं तर सर 5 धावा झालेत ना सर. जंपा 33 चेंडू मध्ये 57. ओ यावेळेस पायाचा वेध घेणारा चेंडू एक तर घुटण्यावरती आदळतोय, घुटण्यात त्रास करतोय. लेग बायच्या स्वरूपातला हा चेंडू पंचांच्या निकालामधला. लाले सरांचं चांगलं काम आहे. 32 बॉल 56 धावेची आवश्यकता. काळी मैनावाले जरा बाहेर नाही आणायचं, तुमचा चेंडू लागले पांढरी मैना व्हायची. 32 चेंडू आणि जिंकण्यासाठी नक्कीच 56 धावेचं लक्ष. वा यावेळी चेंडू बॅटची कडा घेतोय, हवेत आहे. विकेट मिळालेले आहे मैदानामध्ये. मोठा फटका. युवा सम्राट चषक 2026 आणि एक मोठा खेळाडू बॅक टू द पेव्हिलियन कडे येतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये चालली होती. नक्की सर गडबड आहे काय, त्याच्या रक्तामध्ये असं आहे ना, मैदानात थांबणं म्हणजे काम नाही. आला चेंडू भिरकवायचा प्रयत्न. 31 बॉल मध्ये 56 धावेचं लक्ष आणि हे विश्वजित माझ्या समवेत जुटलेले आहेत. विश्वजित सर आपल्या संघावरचं प्रतिप्रेम बघून नक्कीच पारितोषिक लावलेलं आहे. आपण एजेसाठी सर लावलंय की जाकीरसाठी, पण जाकीर वापस येतोय. आता मैदानामध्ये मला वाटतं वैभव किंवा दादा इनामदार जातील. आता दादा इनामदार यांच्यासाठी सुद्धा बक्षीस असेल बरं का. विश्वजित जाधव यांचं पहिल्याच बॉलला सिक्सर मारला की 101 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल विश्वजित जाधव यांच्या संयुक्त माध्यमातून. दोन्ही फलंदाजासाठी पारितोषिक लागू असेल. डॉक्टर साहिल साहेब आमच्या बरोबर बसलेले आहेत. आता 7 तारखेची वाट बघतात, एखादा दिवस कमी होईल का त्यातला. धावसंख्या झाले 6 धावा झालेले आहेत. 31 चेंडू मध्ये 56 धावेचं लक्ष मैदानामध्ये येणं बाकी आहे. दादा इनामदार स्ट्राईक वरती खेळताना, नॉन स्ट्राईक वरती जाकीर नाहीये तो एजे आहे. जंपा चुकतंय, एजे नाही, एजेचं नाव आहे जाकीर. तिथं लागतंय, तिथं चेंज करा जरा थोडं.
हा चेंडू यावेळेस पाहिलं गेलं तर थोडासा बॅक साईडला जातोय. पंचांचा निकाल मला वाटतं कुठंतरी लाले सर डेट आहे का सर? पण नक्कीच हा चेंडू पंचांच्या निकालामध्ये गेला हे चित्र माझ्या मैदानात दिसतंय. सर ऑन डिसिजन मैदानामध्ये मान्य करा. रिव्ह्यू हे आता आपल्याकडे कुठले तुम्ही काळजी करू नका सर. दुसरे आमचे दोन्ही संघ सगळे आमचेच आहेत त्याच्यामुळे तुम्ही आमच्या कमिटीचे संघ असं जास्त आवाज ही करू नका. तुमचा निर्णय फक्त करेक्ट घ्या. हा 6 झाले 6. 31 चेंडू 30 चेंडू 56 माफ करा 30 बॉल मध्ये 56. नक्कीच सर. लाले सर तिसऱ्या पंचांकडे येतो निर्णय. डबल बोलल्याबद्दल हा व्हाईट बॉल घोषित केलाय सर. व्हाईट बॉल कंटिन्यू करा. दुसरा बॉल करा सर. व्हाईट बॉल आहे. हा कंटिन्यू करा सर. सर मी तुमच्यापर्यंत आलो. तुमच्यापर्यंत तुमच्या शब्दाला मान्यता दिल्यानंतर विनंती करतो मी तुम्हाला की सर झालं होतं सगळं करेक्ट क्लिअर चाललं होतं मैदानामध्ये. हा चेंडू एक्स्ट्रा 1 टाकायचा आहे. 31 चेंडू 55 धावेची आवश्यकता. सात धावा झालेल्या आहेत स्कोअर पटावरती. दोन्ही संघ आमचेच आहेत सर. इथं जरी कमिटी जमा असली तरी तुमच्यावर अन्याय होणार नाही याची गॅरंटी 100% आमची. तुम्ही चेक करायला दिलता. चेक करण्यानंतर निर्णय आमच्या पंचांचा होता. जाऊया मैदानामध्ये. आता एक बॉल टाकून मैदानात षटक संपलं जाईल. 31 चेंडू 55 धावा जिंकण्यासाठी. समोर आहे दादा इनामदार. पुढचा चेंडू दादासाठी. हा चेंडू लेग साईडला भिरकवला जातोय. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेमध्ये. सीमा रेषा फाडतोय. यावेळेस येतोय दमदार चौकार. या चौकाराच्या साह्याने निश्चितच षटकाची समाप्ती होते. आणि आता मिनिटं वेळ घ्या. तुमच्या संयमामध्ये बाण टाका. त्यानंतर निर्णय कंप्लीट करा. संघ दोन्ही आपलेच आहेत. विनंती असेल सर आपल्याला. चला जाऊया मैदानामध्ये. 30 चेंडू आणि 51 धावेची आवश्यकता. पिलीव संघ बी या स्पर्धेमध्ये मित्रांनो मोठ्या मोठ्या संघावरती मात करत येणारा संघ आहे. आणि भालवणी संघ सुद्धा मोठ्या मोठ्या संघावरती मात करत आलेला संघ आहे. हे दोन्ही काय बारके संघ राहिले नाहीत. आता क्वार्टर फायनल मधून सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज असणार आहेत. एका बाजूला पिलीव आहे, एका बाजूला भालवणी आहे. आज जर बघितलं गेलं तर आमचे ज्या पारितोषिकासाठी दुसऱ्या पारितोषिकासाठी सरपंच साहेबांनी रणजितजी जाधव साहेबांनी आम्हाला सहकार्य केले. त्यांचे चिरंजीव इथं बसलेले आहेत. बक्षीस लावलेलं आहे. ओहो काय जबरदस्त चेंडू टाकलाय मित्रांनो. नुसता जबरदस्त नाही सुपर जबरदस्त आहे. काटाकीर. ज्यावेळेस टप्पा खातोय चेंडू त्यावेळेस मिडल टिकच्या डोक्याचा वेध घेतोय आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या गॅदर मध्ये विसावतोय. या चेंडूला एजेला मात्र नक्कीच थांबावं लागतं एका धावेसाठी. आणि 29 चेंडू मध्ये 51 धावेची आवश्यकता मैदानातून येणं बाकी आहे. गोलंदाजीसाठी मात्र किरण वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. आकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय. बॅकफुटला जाऊन चेंडू मिड विकेटला येतोय. एजे मात्र दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. चेंडू आलाय फेकीसाठी मात्र आकाशाच्या दिशेला जास्त आहे. तिसरी धाव सुद्धा मैदानात निघते का? पण आताच्या 2 धावा काउंट केलेल्या आहेत. या 2 धावेच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचले 13 वरती. 28 चेंडू मध्ये 49 धावेची आवश्यकता असेल. विश्वजित म्हणत आहे की आमचा संघ अतिशय सुंदर आहे. सर बाळवणी संघामधला कुठला खेळाडू तुमचा आवडता खेळाडू कुठला असेल? सगळेच आहेत. सगळेच खेळाडू आवडते आहेत. वा वा क्लीन बोल्ड. यावेळेस क्लीन शीट. त्रिफळाचित दांडी गुल. यावेळेस एजेला नक्कीच यावं लागतंय वापस. 27 बॉल मध्ये 49 धावेची आवश्यकता आहे. वैभव मैदानामध्ये चाललेले आहेत. वातावरण टाईट झालेले आहे. आता दोन्ही संघ अगदी मैदानामध्ये तगड्या पोझिशन मध्ये आहेत. पंचांनी निकाल दिलेला ऑन फील्ड मध्ये आपल्याला दोन्ही संघाला माझ्या अगोदर त्यांनी क्रिकेटमध्ये डॉक्टर लाले म्हणलं की पंढरपूर तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल
खांद्यावर घेऊन बाहेर आल्यानंतर मित्रांनो खरंच एक कौतुक केलं जाईल की आपल्या होम ग्राउंडचा संघ सुद्धा हा दावेदार असू शकतो आणि प्रति मॅचला मात करून पुढे आलेला आहे. लाईव्ह मध्ये अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि अनेक ठिकाणी असं होतं की पार्सलिटी होते, मी म्हणत नाही, पण वेळ दाखवून देते. जाऊया मैदानावर. 23 बॉल 36. वा, या चेंडूला खेळायचा आहे. थोडासा पाठीमागे पुढे चेंडू जातोय. चेंडू यष्टी रक्षकाच्या गॅदर मध्ये आणि नक्कीच दादा इनामदार यांनी या चेंडूवरती जर षटकार मारला तर विश्वजित जाधव यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 22 चेंडू मध्ये 36 धावेची आवश्यकता. गोलंदाजीसाठी मात्र ज्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे उमेश, तोच गोलंदाज मैदानामध्ये. वा, यावेळेस लॉक केलाय, बॅकफुटला गेलाय, हवेत चेंडू आहे, चेंडू भिरकावलाय आणि सरळ विकेटच्या दिशेने गेलेला आहे. या चेंडूला मात्र एक मोठी विकेट मैदानामध्ये. दादा इनामदार बॅक टू द पेव्हिलियन. वातावरण शांत. आता मात्र एकच फाईट आणि वातावरण टाईट. आता मैदानात कुलदीप गेलेले आहेत. जिंकण्यासाठी एक जबरदस्त. जवळ जवळ आजपर्यंत नाही म्हणलं तर आता जो आकडा पाहिलाय आमचा डीबी लाईव्हचा, डीबी 25 लाईव्हचा, दिलदार भोसले भाळवणीचं लोकल चॅनल, युट्यूब स्वतःच आहे आणि या स्पर्धेसाठी काय क्वालिटी आणि क्लिअरिटी आहे मित्रांनो, जबरदस्त. त्यांना शुभेच्छा देतोय मी. 26 धावा झालेल्या आहेत. 21 चेंडू मध्ये 36 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी युवा सम्राट भाळवणी संघाला. एक एक बॉल, एक एक रन, एक एक धाव मैदानात. कुलदीप स्ट्राईक वरती खेळत आहेत. पुढचा चेंडू उमेशचा. यावेळेस टप्प्याचा चेंडू थोडा खाली राहतोय. आडवा पट्टा बॅटची घेत सोडलेली आहे. नक्कीच चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या गॅदर मध्ये. 20 चेंडू मध्ये 36 धावेची आवश्यकता. नक्कीच जास्तीत जास्त वैभवला स्ट्राईक मिळायला पाहिजे. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती चेंडू यायला पाहिजे. कुलदीपच्या बॅटवर यायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी सामन्याला गती लागेल. यानंतरचा चेंडू पाहतोय आपण. उमेशचा सामना करतो कुलदीप. चेंडू सरळ खेळला हेलिकॉप्टरच्या दिशेने. यावेळेस मात्र पुन्हाही निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानात आहे. आता चेंडू मैदानात राहिले 19 आणि 36 धावा अजून आहे तिथंच आकडा आहे. बराच वेळ झाला. काय गोलंदाजी मैदानामध्ये चाललेली आहे. एसके स्टार कंपनीचे सर्वेसर्वा कुलदीप मैदानात आहेत. तिथं मात्र स्वर सापडतो, ताल सापडतो. मैदानामध्ये ताल आणि स्वर सापडेल का बॉलचा? सिक्सर चौकार निघेल का बॅट मधून बाहेर कुलदीपच्या? पुढचा चेंडू. यावेळेस हलक्या हातानं पंच केला चेंडू कव्हर पॉइंट कडे. यावेळेस एक धाव घेतली जाते. मैदानाला गुदगुल्या करत जात असताना चेंडू क्षेत्ररक्षकाने उचललेला आहे. यावेळेस एका धावेच्या साह्याने धाव फलक मैदानात बाहेर आलेला आहे. कमीत कमी 27 धावा. 18 चेंडू मध्ये 35 धावेचं लक्ष. सांगता येत नाही. अजून सुद्धा मॅच खतरे की घंटी. सिग्नल मोठा आहे मैदानामध्ये. युवा सम्राट भाळवणी संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 35 धावेची आवश्यकता. 35 धावा, 18 चेंडू. आणि या पहिल्या चेंडूवरती मैदानात जर आताच्या चेंडूला जर षटकार मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक विश्वजित जाधव यांच्याकडून देण्यात येतील. रोख पारितोषिक माझ्याकडे जमा झालेले आहे, तेवढी तुमच्यापर्यंत पोच करतो. पळून जरी 3 धावा काढल्या तरी 101 रुपयाचं पारितोषिक दोन्ही फलंदाजाला दिलं जाईल. 18 चेंडू मध्ये 35 धावा जिंकण्यासाठी पिली वर्सेस भाळवणी दोन्ही संघामध्ये रंगलेला सामना. आता मात्र प्रेक्षक वाढलेले आहेत लाईव्हला बरं का. या क्षणाला जवळजवळ 400 ते 300 प्रेक्षकांनी झुंबड गर्दी केलेली आहे. वाह, सामना काय रंगात आलेला आहे मित्रांनो. कुलदीप साठी पुढचा चेंडू. वा, यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू असेल. या चेंडूला मात्र नक्कीच गोलंदाजाने आत टाकलं थोडस आणि गॅप मध्ये चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या गॅदर मध्ये. 17 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता. नक्कीच 17 चेंडू मध्ये 35 धावेची आवश्यकता. 17 बॉल 35. मॅच मैदानामध्ये शक्यता अशी आहे की आता षटकार चौकाराची आवश्यकता आहेच. कुलदीप समोर आहे. नंतर पुढचा चेंडू फेस करायच्या दिशेने निघालेला हा
फलंदाज कुलदीप. वा, यावेळी चेंडू नक्कीच पाहतोय आपण, धावचीची संधी असू शकते आणि कुलदीपला नक्कीच जागा सोडावी लागते. यावेळेस वैभव स्ट्राईक वरती गेलेला आहे. पाठीमागचे 2-3 चेंडू तुम्हाला मैदानामध्ये पस्तीस धावेची आवश्यकता रामलिंग मैदानामध्ये गेलेला आहे. स्टार, सुपरस्टार, हवा जर जोरात आली तर वाटोळीमध्ये अडकून बसणारा खेळाडू, पण मैदानात काम एवढं मोठं आहे, त्याच्या जबाबदारी खांद्यावर आहे. सामन्याचं पूर्ण कौशल्य तुझ्या खांद्यावरती गुंतलेल्या रामलिंग. 16 बॉल 35. वैभव मोरिया स्पोर्टचे सर्वे सर्वा वैभव वाघमारे. आज बघितलं गेलं तर चौथा दिवस, उद्या 5वा दिवस. मेगा फायनल उद्या असेल, ग्रँड फिनाले उद्या, गर्दी असेल, डीजे असेल. असं वाटतंय की पितांबर साहेब गौतमी पाटीलला आणण्याचा विचार करतील का? 16 चेंडू 35 धावा. वा, फुलटॉस चेंडू बॅट वरती आलेला आहे. थोडा कमजोर स्ट्रोक आहे, प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक तिथं दुसरी धाव मैदानामधून आलेली आहे. आणि आता 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावेचं लक्ष आहे. वा, 15 बॉल मध्ये 33 धावा. गुड कनेक्शन मैदानामध्ये. वैभव वरती जबाबदारी असेल आता. किरण गोलंदाजीसाठी आहे. वैभव मैदानामधून सामन्याला वाचवू शकतो, कारण पाठीमागे फलंदाज नक्कीच मला वाटतं कुठंतरी असतील किंवा नसतील सांगता येत नाही. पण आता वैभवच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, संयम आहे, चिकाटी आहे, जिद्द आहे आणि मैदानात सामन्याची जबाबदारी खांद्यावरती आहे. पुढचा चेंडू पेस करण्याच्या अगोदर 15 बॉल 33 ची आवश्यकता आहे. या चेंडूवरती नक्कीच पाहिलं गेलं तर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न सिली मिड ऑनच्या दिशेमध्ये. चेंडूवरती गोलंदाजाने आपल्या फॉलोआउट थ्रो मध्ये नक्की चेंडू अडवलेला. 3 सेकंद मैदानामध्ये गोलंदाजाला सुद्धा अपील करण्याची, थ्रो करण्याची संधी असते. 3 सेकंदांच्या नंतर हा चेंडू बिना कामाचा मैदानामध्ये होतो. क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. तर जवळ मैदानाकडे 14 चेंडू आणि 33 धावा. सामना जड व्हायला लागलाय थोडा थोडा आता. दोन्ही संघाकडे एका बाजूला पिलीव, दुसऱ्या बाजूला भालवणी. हातात तोंडाला आणलेला गुलाबजामुन पाकामध्ये परत पडला ना, अरा संध्याकाळी झोप लागणार नाही मित्रांनो. आगाय आय आय सावळ्या खटॅक. पुढचा चेंडू 14 बॉल 33. बाहेरचा चेंडू. यावेळेस नक्कीच लाले सरांकडे मी जातोय आणि लाले सरांनी हा वाईट नो बॉल घोषित केला. सर नक्कीच नो बॉल घोषित केला. फ्रीट असेल. फ्रीट असेल, नो बॉल घोषित केला. सर पिचच्या खाली पडलाय. सर पिचच्या खाली पडला की नो बॉल घोषित केला जातो. हे नक्कीच तुम्हालाही ताराला लागल्यानंतर तुम्हाला कॅच धरण्याची संधी आहे. आणि पोलला जर चेंडू थटला सर तर तुम्हाला पळून धावा काढायच्या आहेत. बाकी आमचं मैदान तुमच्यासाठी खुल्लम खुल्ला आहे. 14 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. फ्रीटचा चेंडू असेल. आता मात्र पुन्हा एकदा श्वास अडकलेला आहे गोलंदाजाचा. अरा इथं पाय थरथर कापतेत गुडघ्यापासून खाली माझं. 14 चेंडू 32 धावा. 14 बॉल मध्ये 32 धावेची आवश्यकता असेल. फुलटॉस लाईनचा चेंडू. यावेळी चेंडूला थोडस चिटकवलंय मला वाटतं स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. मैदानाच्या दिशेने कार्पेट धरून चाललेला चेंडू आहे आणि एक तिथं 2 धावा मैदानातून येत आहेत. त्या फ्रीटच्या दिशेने जर बघितलं गेलं तर या 2 धावेच्या साह्याने धावफलक थोडस पाठीमागं पुढे होतंय. सर जवळजवळ मला वाटतं या चेंडूवरती आता आलेल्या धावा जर 32 आणि नक्कीच 13 चेंडू मध्ये 30 धावेची आवश्यकता असेल. शेवटचा टर्निंग पॉइंटचा चेंडू असेल. हा चेंडू म्हणजे टर्निंग पॉइंट. षटकार जर गेला तर मॅच ढिली होईल, चौकार गेला तर मॅच ढिली होईल, चेंडू जर डॉट गेला तर मॅच मात्र पुन्हा टाईट होईल. हे नक्की लक्षात ठेवायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय वैभवसाठी. फुलटॉस ताकद लावलेली आहे. मनगटातला किलीव बाहेर काढलाय. चेंडू लॉंग द कार्पेटला मैदानाला गुदगुल्या करत येतो. 1 धाव मिळते. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 33 वरती. 29 धावा पाहिजेत 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. मॅच मैदानामध्ये इतकी रंगली मित्रांनो. आता प्रत्येक षटकाला 15-14 धावा नाही आल्या तर मैदानात झेंडूबाम येणार आणि झेंडूबाम संध्याकाळी तुम्ही
ज्या संघाने जो संघ हारणार आहे त्या संघाला झेंडूबामचीच गरज आहे. डोकंच दुखणार. क्वार्टर फायनल याच्यानंतर तुम्हाला जवळजवळ 41,000चा आली 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 लाईट आली. हा जाऊया 12 चेंडू 29. वा यावेळेस चेंडू थोडासा हाताला लागतोय. हँडकट म्हणलं जातं पण चेंडू थोडा सुटलाय हातात. थोडी मिसफिल्डिंग होते. लेगबायच्या स्वरूपामध्ये लाले सर म्हणत आहेत की लेगबायच्या स्वरूपामध्ये नक्कीच आता षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक या चेंडूवरती जर मैदानात मारले तर विश्वजित जाधव यांच्याकडून या षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. रोख मैदानात रामलिंग साठी असेल. 11 बॉल 28. फुलटॉस पॉवरफुल. यावेळेस फक्त बघायचा आलाय स्लॉट मध्ये पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये रामलिंग. 101 रुपयाचं पारितोषिक रामलिंगच्या खात्यावर जातं विश्वजित यांचं. विश्वजित जाधव सरपंच साहेबांचे सुपुत्र. वा यावेळेस आता मला घाबरला पिक्चर रिलीज मैदानामध्ये. वाईट बॉल 10 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र गोलंदाज मला वाटतं कुठेतरी दगदग वाढलेली आहे उमेशची. समोर रामलिंग आहे. रामलिंग म्हणजे गदाधारी भीम आहे बरं का तो. पटाका छोटा आणि धमाका मोठा. कळला का तुम्हाला. वाईट बॉल. आता 20 10 चेंडू 20. हा लक्ष आहे सर. लाले सर कंटिन्यू कंटिन्यू. लाले सर ओके. अनुभवी पंच मैदानात आहेत आमचे मित्र आमचे सहकारी गुरुवर्य जरी म्हणलं तर हरकत नाही. लाले सर आहेत. 10 बॉल 20. रामलिंग आता मात्र तुला सूर सापडलेला आहे. तुझीच हवा भावा आता जिंकण्यासाठी. मात्र उमेश का असा गोलंदाज आहे उमेश. भल्या भल्या फलंदाजाला त्याने घाबरवलंय आणि तू त्याच्यामध्ये सापडलेला आहे. बघूया काय होतं ते. ईट का जवाब पत्थर से. फुल टॉस फायर ऑन फायर. आ रा 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 कडक. नौ बॉल 14. टेलर अभी चल रहा है. पिक्चर अभी बाकी है मेरी जान. रामलिंग साठी अनिल बेकरी ना अजय बेकरीचे मालक यांनी 100 रुपये जमा केलेले आहेत रामलिंग साठी. कुंडलिकजी केंद्रे साहेबांचं पारितोषिक माझ्याकडे जमा झालं. रामलिंग आताशी या लागले पाकिट इकडं. येऊ द्या येऊ द्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उमेशचा सामना करतोय रामलिंग. फुल टॉस पुन्हा एकदा चेंडू फुल टॉस. शरीरावरती ढकललेला आहे. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग कडे. यावेळेस पाहतोय आपण. ओ हो हो थ्रो केलाय. कोणत्या फलंदाजाला नक्की जावं लागेल की पंचांच्या निकालामध्ये काय असेल ते आपण पाहूया. एक उत्कृष्ट अशी यावेळेस पंचांनी निकाल दिलेला आहे त्यामध्ये वाद नाही. पण आता सामना लई क्लोज आलाय मित्रांनो. लई क्लोज. ना तेरे काम का ना मेरे काम का ऊपर वाले ने दिल दिया तुझे 50 ग्राम का. सगळंच कोड आहे. 13 धावेची गरज आहे 8 चेंडू मध्ये. सामना आतापर्यंत इजी आहे बरं का. यानंतर अवघड होऊ शकतो.
8 चेंडू आणि 13 धावा. आठ चेंडू आणि 13 धावा. आठ चेंडू 12. रामलिंगने जागा सोडलेली आहे. आता मात्र मैदानात बापू गेलेला आहे. वा, या चेंडूलाही खेळायचा आहे. वाईट बॉल असेल. नक्कीच पंचांनी घोषित केलेला आहे. तुम्ही नाही म्हणू नका. चेंडू तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू घेतले. थांबा जरा 2 मिनिटं. मी कंप्लीट करतो. 1 मिनिट कंप्लीट करतो सर. 1 मिनिट कंप्लीट. 1 मिनिट पितांबर साहेब. 1 मिनिट थांबा तुम्ही. 1 मिनिट. पंचांनी निकाल माझ्याकडे केलेला आहे. विनंती आहे पंच तिसऱ्या पंचांकडे जातो. दिलदार तुमच्याकडे कॉल आहे. थोडासा सॉल्व करा. थोडासा तो ऑब्जेक्शन घेऊ नका. दिलदार सर अंपायर वरती ऑब्जेक्शन घेऊ नका. 5 रनाची पेनल्टी दिली जाईल दोन्ही संघाला बरं का. बाळवणी असेल तरी सुद्धा बाहेरून कोणी विचार करू नका. मैदानात मी तिसऱ्या पंचांकडे जातो. जर असेल तर मोबाईल चालू आहे. लाईव्हला चालू आहे. एकदा बघा मग बोला. कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही. कुणी जिंकू द्या. हा चेंडू सरळ जातो. बॅटची कडा घेऊन पाठीमागे थर्ड मॅन कडे निघालेला आहे. चेंडू पॉवर मध्ये निघतोय. यावेळेस चेंडू पुढे पाठीमागे खेळाडू रेस कोण जिंकणार. आणि यावेळेस बापू पळत आहे. वैभव पळत आहे. पळवा पळवी पिक्चर मैदानात आहे. तिथं म्हणजे दादा कोंडके यांचा कितपर्यंत गेलाय. दादा कोंडके यांचा लाले साहेब पिक्चर किती धावेचा गेलाय. या षटकातला शेवटचा चेंडू मैदानामध्ये. 7 चेंडू 9 धावा. उमेश दोन्ही संघाचे खेळाडू अपील करू नका. पंच बोलतील त्यामध्ये सहमत असेल मी आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. वा, यावेळेस पॅडल स्वीप खेळलाय वैभवने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी काउंट होतोय का. धावची संधी आहे का. सुटलाय झेल. यावेळेस झालाय फेल. आणि आता षटकाचाही ब्रेक फेल झालेला आहे. 6 चेंडू 7 धावा. वा रे वा क्रिकेट. आता मात्र झेंडूबाम मैदानामध्ये आहे. आता काय विचार करायचे ते करा. शेवटचे 6 बॉल आणि 7 रना. विचार करा. काय कान मंत्र टाकायचं ती टाका. लिंबू उतरून टाका. नारळ फोडा. नारळ फोडा. लिंबू टाका. काय बी करा पण आता करा. काळजी करू नका. आम्ही हाय टच मध्ये. लाल उरपट्या बघाचा कोंबडा टाका. 6 चेंडू 7 धावा. तुमच्याकडे नको तुम्ही कापून खाताल. 6 चेंडू 7 धावा. क्रिकेट मॅच मित्रांनो. एक राजा होता. तो राजा इतका चतुर होता. वाह. त्यांच्याकडे प्रधान होता. प्रधान काय करायचा मित्रांनो तुम्हाला सांगतो. तो प्रधान असा होता. जरा नंतरच पुन्हा सांगतो. 6 चेंडू 7 धावेचा सामना मैदानात आलाय. तमाम जमलेले प्रेक्षक. उद्याच्याला लय गर्दी होणार. उद्याच्याला मला असं वाटतं की गौतमी पाटील येतील की काय. येतील की काय बघूया. चर्चा करूया. त्याच्यावर चर्चा चालेल संध्याकाळी. पितांबर हे जरा विचार करतील. जरा विचारवंत व्यक्तिमत्व आहे. 6 चेंडू 7. समोर बापू. संघाची धुरा खांद्यावरती आहे. 6 चेंडू 7.
यावेळेस ऑन साईडला चेंडू घेतला जातोय. चेंडू वळे क्षेत्ररक्षक आहे सिली मेडॉफच्या दिशेमध्ये. ऑन साईडला चेंडू येतो सिली मेडॉनच्या दिशेमध्ये. आणि आता 1 धाव मैदानात. 5 चेंडू 6 धावा. काय रोमांचक स्थितीमध्ये सामना आहे मैदानामध्ये. जबरदस्त मॅच आहे मित्रांनो. पैसा वसूल काटाकीर टाकाकीर यावेळेस मैदानात. 5 चेंडू 6. 5 चेंडू 6 धावा. समोर वैभव निघालाय गोलंदाज राजू. वा यावेळेस मात्र वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. कुठं आहे बघा एकदा लाले सर बघा. एकच मिनिट. पंचांना विनंती आहे तिथं जाऊन लाले सर तुमचा अनुभव मोठा आहे. लाईव्ह ला सामने चालू आहेत साहेब. आता फ्रीट असेल हा चेंडू. पंचांचा निकाल एकदम बसला तर उठायचं नाही, उठलं तर बसायचं नाही. फंबल व्हायचं नाही साहेब आपल्याला. चला जाऊया मैदानाकडे. नो बॉल. फ्रीट असेल हा चेंडू. आणि आता हा फ्रीटचा चेंडू मैदानामध्ये येतोय वैभवसाठी. वैभवच्या खांद्यावरती धुराय संघाची. पिलीव संघ पण काय ढिला पडत नाही बरं का आज. राजू पुढचा चेंडू फ्रीटचा. यावेळेस कॅच जरी धरला तरी कॅच नसेल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. बापू अडकतोय का वैभव. 2 धावा पूर्ण. वा रे वा मॅच. वा रे वा मॅच. आणि आता चेंडू राहिले 4 आणि धावा राहिले 3. पळवा पळवी दादा कोंडकेचा पिक्चर मैदानात आहे. एकाच दिवशी 16 चित्रपट बॉक्सवरती सुपर डुपर हिट होणारे म्हणजे दादा कोंडकेचे 16 चित्रपट. गुडघ्याच्या खाली नाडी आली की पिक्चर फेमस. आता 4 बॉल आणि 3 धावा. वाह वाह वाह. पैसा वसूल. जो जीतेगा वो सिकंदर. टेलर चल रहा है पिक्चर बाकी है मेरी जान. पिलीव संघ असेल उद्या याच टेंडर मध्ये की बालवणी संघ असेल. 4 बॉल 3. 4 बॉल 3. हा चेंडू ऑन साईडला घेतला. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि चुकला. बालवणी संघाने नक्कीच मित्रांनो हा सामना जिंकलाय. झेल सुटलाय. मिसफिल्डिंग मैदानामध्ये आहे आणि यावेळेस आनंद साजरा केला जातोय. ओहो एन्जॉय आहे सर. उमेश सर एन्जॉय. नाद हा क्रिकेटचा नाद तसा आहे. 5-10 मिनिटं ठीक आहे. त्यानंतर सगळेजण आपण एकामेकाच्या एका बशीमध्ये चहा पिऊया. जाऊया मैदानात. आजचा जो हाप आहे तो बालवली संघाला. युवा सम्राट क्रिकेट क्लब भालवणी संघाने मैदानामध्ये. मी शेवटच्या आकडेपर्यंत सांगत होतो की कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही. ज्याचं काम आहे त्याचं काम आहे. जो करू शकतो तो करू शकतो. चला जाऊया मैदानाकडे. आज जर बघितलं तर या टॉस बॉक्स पुढे घ्या. टॉस बॉक्स पुढे घ्या. शिवराज विश्वजित युवा नेते आणि सर्व खेळाडूंनी इथं समोर यायचं आहे. डॉक्टर साहिल सर या इकडं. शांता गेली शालू गेली. आता कुणाचा वाव आणि आला बाबूराव. आता आला बाबूराव. चला आणि सचिन सर बरोबर आहे का नाही. शांता गेली शालू गेली. आता कुणाचा वाव आणि उद्या येणार बाबूराव. रामलिंग बेकरीवाले केंद्रे साहेब यांचं 100 रुपयाचं पारितोषिक. मी सगळं बघ. रामलिंग देतोच. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. देतो मी आहे की. हा येस. केंद्रे साहेब यांना विनंती आहे. हा ठीक आहे. तुमच्या शुभ हस्ते त्यांना पैसे द्या. आणि अजून मला वाटतं शिवराजचं पारितोषिक आहे 100 रुपयाचं. माझ्याकडे आहे की. काय टेन्शन घेऊ नका. अहो अशा हजारो नोट आहेत साहेब. आदरणीय बंडू पवार यांच्यासाठी आहे. शिवराज युवा नेते यांचं पारितोषिक आहे. रामलिंग पोहोचले का. चला बंडू पवार नितीन पवार पुढे या.
नेते शिवराज जाधव यांचं पारितोषिक आहे. अं, चला मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह दिलंय. जंपा कुठे गेले? जंपा जंपा पॅशन का है ये जलवा. जंपा कुठे गेला? जंपा तिकडे. जंपा चिलाळत गेला. थांबा जरा. वैभव सर आहेत काय? मॅन ऑफ द मॅच चे मानकरी वैभव. हा ते दादा इनामदार जे मगाच रणजित सरांनी तुमच्या खात्यावरती पैसे पाठवलेत का नाही? आहो तो सन्माननीय आदमजी इनामदार यांना मी समोर मी आमंत्रित करतोय. आदम इनामदार साहेब आपण समोर यायचं आहे. तसेच सचिन सर असेल, दादा इनामदार, एजे पितांबर, दादा इनामदार यांचे वडीलच आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. आज सामना जिंकलाय त्यांच्या मुलाने. चला काजी सर सन्मान चिन्ह घोषित करताना वैभव यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. जोरदार टाळ्या. मॅन ऑफ द मॅच चा सुपर हिरो वैभव. वैभव वैभव आता रामलिंगच सगळ्या या 13 पानातला हुकमी एक काय. आणि धन्यवाद. प्रदीप आहेत ना तो. आणि सेमीफायनल मध्ये युवा सम्राट भालवणीचा संघ दाखल झालेला आहे. मित्रांनो अभिनंदन. एकदा जोरदार हात वर करा. सगळेजण हात वर करा. क्या बात आहे. उद्याच्याला सेमीफायनलचा सामना होईल. फायनलचा सामना होईल. उद्यासाठी आपण सज्ज. मैदान स्वच्छ, स्पर्धा स्वच्छ, सुंदर सज्ज अशी स्पर्धा. उद्याच्याला फायनल मॅच होईल. सर्वजणांनी याच मैदानावर